नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन यांनी रशियाची जी न्यूक्लिअर डॉक्ट्राईन आहे, त्याला नुकतंच चेंज केलेलं आहे आणि त्याच्यात जे चेंज केलेले आहेत तेच आपण आज डिकोड करणार आहोत. तर एक्झॅक्टली रशियाने आपली न्यूक्लिअर डॉक्ट्राईन जी आहे ती चेंज केली आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे बघा. रिवाइज्ड न्यूक्लिअर गाईडलाईन्स म्हणतात, की न्यूक्लिअर वेपन्स कुड बी यूज्ड बाय द क्रेमलिन. क्रेमलिन म्हणजे रशियाची जी पार्लमेंट आहे, त्याला क्रेमलिन म्हटलं जातं. कुठं यूज करू शकतं बघा, जर अटॅक रशियाच्या सॉइलवर क्यू म्हणजे युक्रेन ही राजधानी युजिंग कन्व्हेन्शनल वेस्टर्न वेपन्स. आता वेस्टर्न वेपन्समध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूएसचे वेपन्स आहेत, फ्रान्सचे वेपन्स आहेत आणि यूकेचे वेपन्स आहेत. जर यांचा यूज करून रशियन सॉइलवर जर युक्रेनने अटॅक केला, तर त्याला आम्ही सोव्हरेनिटी आणि इंटिग्रिटीवर थ्रेट आहे रशियाच्या असं कन्सिडर करून न्यूक्लिअर वेपन्स यूज करू शकतो. पुढे सगळ्यात महत्त्वाचं जे स्टेटमेंट त्यांनी टाकलेलं आहे, की न्यूक्लिअर अटॅक अंडर द रिवाइज डॉक्ट्राईन इन्क्लूड नॉट ओन्ली नेशन्स दॅट अटॅक द रशिया डायरेक्ट. म्हणजे जर युक्रेनने डायरेक्ट अटॅक केला, तर फक्त युक्रेनच डायरेक्टली न्यूक्लिअर अटॅकच्या अंडर येणार नाही. तर असा कुठलाही राज्य किंवा कुठलाही देश जो त्याची टेरिटरी किंवा रिसोर्सेस म्हणजे त्याची जी लँड आहे ती किंवा रिसोर्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वेपन्स आहेत, न्यूक्लिअर वेपन्स असतील किंवा स्ट्रॅटेजिक किंवा टॅक्टिकल वेपन्स असतील, ते वेपन्स जर प्रोव्हाइड केले युक्रेनला, तर त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा रिवाइज डॉक्ट्राईनमध्ये न्यूक्लिअर अटॅक करण्याचं प्रोव्हिजन हे रशियाने ॲड केलेलं आहे. हे सगळ्यात सिग्निफिकंट आहे, कारण हे आधी कन्सिडर केलं जात नव्हतं. 2020 ची जी न्यूक्लिअर डॉक्ट्राईन आहे त्याच्यात हे कन्सिडर केलं नव्हतं. कुठल्या प्रकारे न्यूक्लिअर वेपन्स ॲक्ट करू शकतं बघा, त्याच्या क्लिअर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. If a reliable information is received about the launch of ballistic missiles targeting the territory of Russia and its allies. Allies मध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा अलाइज आहे बेलारुस. याच्या अगेन्स्ट किंवा रशियाच्या सॉइल किंवा टेरिटरीच्या अगेन्स्ट जर बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केला गेलेला असं आशयाचं रिलायबल इन्फॉर्मेशन जर मिळाली तर, किंवा न्यूक्लिअर वेपन किंवा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन जर रशियन सॉइल टेरिटरी किंवा ज्या रशियाच्या मिलिटरी युनिट्स फॅसिलिटीज अब्रॉड आहेत किंवा अलायजच्या फॅसिलिटीज अब्रॉड आहेत त्यांच्यावर जर अटॅक झाला, तर अशा परिस्थितीत न्यूक्लिअर वेपन हे रशियाच्या न्यू डॉक्ट्राईननुसार वापरता येईल. इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा उठतो, की आता अणुहल्ला अटळ आहे का? लक्षात घ्या, ज्या पद्धतीने इंटरनॅशनल फोरमवर सिनारिओ अनफोल्ड होत आहेत, तर कुठल्या तरी परिस्थितीत हे म्हणता येईल, की आता अणुहल्ला कुठेतरी एक प्रकारचा दृष्टिक्षेपात आहे. का मी म्हणतोय? कारण बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजनी आपल्या नागरिकांना युद्धाच्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. तुम्ही जर न्यूज बघितल्या असतील तर कळेल तुम्हाला, की स्वीडन, फिनलँड या ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत, यांनी युद्ध परिस्थितीत काय करावं, काय नाही करावं या परिस्थितीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे जे पुत्र आहेत, त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे, की ही वर्ल्ड वॉर 3 ची सुरुवात तर नाहीये ना. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं क्रिटिसिझम जे झेलावं लागत आहे ते आहेत जो बायडन यांना. यांनी ज्या पद्धतीने युक्रेनला यूएस मेड लॉंग रेंज मिसाईल वापरण्याची परमिशन दिलेली आहे. अर्थात परमिशन आधीपासून होती, पण रशियाच्या इंटेरियर जाऊन त्यांच्यावर अटॅक करण्याची जी परमिशन दिलेली आहे, ते सगळ्यात मोठे क्रिटिसिझम केलं जात आहे. आणि त्याच पद्धतीने कुठेतरी असं म्हटलं जात आहे, की ही जी जो बायडन यांची डिसिजन आहे, लक्षात घ्या जो बायडन यांना शेवटचे जास्तीत जास्त 1.5 मंथ्स शिल्लक आहेत त्यांच्या प्रेसिडेन्सीचे. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन प्रेसिडेंट बनतील आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं आहे, की मी पीस आणि प्रॉस्पेरिटी ऑफ द वर्ल्डसाठी काम करेल. पण त्यांनाही कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या घटनांना डील करावं लागेल, कारण जो बायडन यांची डिसिजन खूप कॉन्ट्रोव्हर्शियल झालेली आहे, असं इंटरनॅशनल मीडिया आणि अॅनालिस्ट यांचं म्हणणं आहे. आता न्यूक्लिअर डॉक्ट्राईनमध्ये 2 वर्ड आलेले आहेत, टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स. मी इथं सांगू इच्छितो, की टॅक्टिकल वेपन्सच्या बाबतीत रशिया यूएसच्या भरपूर पुढे आहे आणि म्हणून यूएस कुठेतरी वरिड आहे,
की टॅक्टिकल मिसाईलचा यूज करून रशिया कुठलंही वार जिंकू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. आज आहे 20 नोव्हेंबर. काय एक्झॅक्टली याचे डॉक्ट्रिन्स आहेत आणि काय एक्झॅक्टली अनफोल्ड झालंय युक्रेनमध्ये त्या बाबतीत. युक्रेनने यूएस मेड लॉंग रेंज मिसाईल जे आहेत त्याचा यूज करून रशियाच्या इंटेरियरमध्ये पहिल्यांदा स्ट्राईक केलेली आहे. तुम्ही बघू शकता 6 बॅलिस्टिक मिसाईल्स लॉन्च केले होते ॲट द फॅसिलिटी ऑफ ब्रियान्स. तुम्ही बघू शकता इथं की युक्रेनने बेअरली त्याच्या 400 प्लस म्हणजे त्याच्या राजधानीपासून 400 प्लस किलोमीटर, परंतु तुम्ही बॉर्डरवरनं जर घेतलं तर बेअरली 200 किलोमीटर किंवा 250 किलोमीटर वर असणारं ब्रियान्स्क रिजन जे आहे रशियाचं त्याच्यावर अटॅक केलेला आहे. 6 मिसाईल होते, त्यातले 5 मिसाईल इंटरसेप्ट केले गेलेले आहेत रशियन मिलिटरीकडून आणि एक डिस्ट्रॉय करण्यात सुद्धा त्यांना मदत झालेली आहे. मग अशा परिस्थितीत प्रश्न हा उपस्थित होतो की हे रॉकेट्स काय आहेत. हे जे लॉंग रेंज रॉकेट्स आहेत यूएस ने जे सपोर्ट केलेला आहे त्यांना म्हटलं जातं ATACMS, आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम. आता ही जी मिसाईल सिस्टीम आहे ही एक युनिक आहे कारण हे 306 किलोमीटर पर्यंत जाऊन मारा करू शकतं. याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 300 किलोमीटरपेक्षा जास्त जाऊन हाय स्पीडने ते मारा करतं आणि याची एक स्पेशलाइज GPS सिस्टीम आहे जे डिटेक्ट करणं थोडंसं अवघड आहे. पण रशियाचे जे डिटेक्शन रडार्स आहेत त्यांनी हे डिटेक्ट केलेलं आहे. कुठेतरी हे म्हणता येईल की रशियाची जी वेपनरी सिस्टीम आहे ती ॲडव्हान्स आहे. आता इथं प्रश्न उपस्थित होतो जसं मी सांगितलं की रशियन न्यूक्लिअर डॉक्ट्राईनमध्ये वर्ड आलेला आहे टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स. आता दोन्ही न्यूक्लिअर वेपन्स आहेत पण टॅक्टिकलला एक्झॅक्टली न्यूक्लिअर वेपन म्हणणं चुकीचं आहे. का? कारण टॅक्टिकल वेपन जे आहेत हे लेस पॉवरफुल वॉरहेड वापरून शॉर्टर रेंजला डिलिव्हर करतात. जसं की तुम्ही बघू शकता माइन्स, आर्टिलरी, क्रूज मिसाईल, बॉम्ब्स यांचा वापर करून हे बाय एअरक्राफ्ट एक शॉर्टर रेंजला टॅक्टिकल वेपन्स यूज केले जातात. स्ट्रॅटेजिक वेपन्स जे आहेत लक्षात घ्या हे एका कंट्रीतनं दुसऱ्या कंट्रीत जाऊ शकतात ज्यांना आपण ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करून हे म्हणजे जसं कन्सिडर करा की US रशियाला टार्गेट करू शकतं आणि रशिया US ला टार्गेट करू शकतं. तर हे जे टार्गेटिंग आहे हे असतं स्ट्रॅटेजिक टार्गेटिंग आणि शॉर्टर रेंजला जे टार्गेट केलं जातं ते असतं टॅक्टिकल टार्गेटिंग किंवा टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन. आता जो आर्म्स कंट्रोल अकॉर्ड जो आहे US आणि सोव्हिएट युनियन मधला जुना 1970चा तो आता सध्या स्थितीला US आणि रशियाच्या अंतर्गत जो आर्म्स कंट्रोल अकॉर्ड आहे ज्याच्यानुसार न्यूक्लिअर वेपन्सचं जे प्रोडक्शन आहे ते कंट्रोल केलं जातं. लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट इथं आहे फोकस्ड मोस्टली ऑन द नंबर ऑफ स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स नॉट द टॅक्टिकल वन. म्हणजे आर्म्स कंट्रोल अकॉर्डमध्ये टॅक्टिकल वेपन्सवर कुठल्याही प्रकारे भाष्य केलेलं नाहीये. मेजॉरिटी स्ट्रॅटेजिक वेपनवरच भाष्य केलेलं आहे. मग इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की टॅक्टिकल वेपनच्या बाबतीत रशिया USच्या फार पुढे आहे आणि कुठेतरी हीच वरी US आणि ऑल वेस्टर्न नेशन्सला आहे. कारण टॅक्टिकल वेपनच्या बाबतीत रशिया पुढे असल्यामुळे रशिया कुठलाही वार कुठल्याही धर्तीवर जाऊन जिंकू शकतो. हाऊ पॉवरफुल टॅक्टिकल वेपन्स आर हे महत्वाचं आहे. बघा तुम्ही हिरोशिमा आणि नागासाकीचे 1945चे जे ॲटॉमिक बॉम्ब एक्सप्लोड झाले होते ते USने एक्सप्लोड केले होते जपानवर, जापनीज सिटीज ज्या आहेत त्याच्यावर, त्याच्या ज्या पद्धतीने मास डिस्ट्रक्शन झालं होतं त्याची जी एक्सप्लोजिव्ह यील्ड होती ती जवळपास 15 किलोटन आणि 20 किलोटन होते. तुम्ही जर बघू शकता टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स जवळपास त्याच एक्सप्लोजिव्ह यील्ड म्हणजे 1 किलोटनच्या आसपास यांची एक्सप्लोजिव्ह यील्ड असते. म्हणजे तुम्ही बघू शकता हिरोशिमा आणि नागासाकी सारखा इम्पॅक्ट हे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स करू शकतात. स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ते 100 किलोटनचे असतात. त्याच्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं सोपं आहे. पण टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स हे डिटेक्शनलाही अवघड आहे. आणि इथं मी सांगू इच्छितो की जर टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स एक ॲप्रोप्रिएट अल्टिट्यूड वरून जर ते त्यांना सोडण्यात आलं किंवा तिथं त्यांना जर एक्सप्लोड करण्यात आलं तर अनालिस्टचं म्हणणं आहे की जे रेडिएशन्स होतात न्यूक्लिअर वेपन्सचे ते सुद्धा कमी होतील आणि डिस्ट्रक्शन जे आहे ते जास्त होईल जर टॅक्टिकल वेपन अप्रोप्रिएट अल्टिट्यूडवरनं फेकण्यात आले तर. लक्षात घ्या टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीत रशियाला खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे.
तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने हिरोशिमा आणि नागासाकीचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, त्या पद्धतीने टॅक्टिकल वेपन्स वापरून रशिया कुठलंही वार जिंकू शकतं, हे वेस्टर्न आणि युरोपियन मीडियाला ऑलरेडी त्याची एक प्रकारची आयडिया आहे. कारण सध्या स्थितीला रशियाकडे 5,000 प्लस टॅक्टिकल वेपन्स अवेलेबल आहेत, जे कंपॅरेटिव्हली यूएसपेक्षा खूप जास्त आहेत. तर आजचा प्रश्न बघा, नुकतंच भारताच्या कुठल्या इन्स्टिट्यूटने रिसायकलेबल आणि इको फ्रेंडली बायोडिराइव्ड फोम फॉर एफएमसीजी पॅकेजिंग डेव्हलप केलेलं आहे? त्या इन्स्टिट्यूटचं जे नाव आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ह्या एक इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रिलिमसाठी बनू शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. रशियाने जे डॉक्ट्राइन चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला वाटतं की न्यूक्लिअर वेपन्स किंवा न्यूक्लिअर वॉरसाठी आता कुठेतरी एक प्रकारचं रिझन तयार होतंय का? जो बायडन यांची डिसिजन युक्रेनला यूज करण्याची लॉंग रेंज मिसाईल तुम्हाला वाटतं ती बरोबर होती का? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण उद्या परत भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.